कुल्फी तयार करायची आहे आज आपल्याला उन्हाळा स्पेशल. तर यासाठी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे आणि ते आता आटून घ्यायचं आहे. असा पसरट भांडं घ्यायचं म्हणजे काय होतं, उतू जात नाही आणि लागत पण नाही आणि हलवायलाही सोपं जातं. एक लिटर दुधाची एक 10 ते 15-20 मिनिटं त्याला आटवायला लागणार आहे. सारखं हलवत राहायचं आहे. दूध आता आपण सगळं काढून घेतलेलं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती एक 10 ते 15 मिनिटं दूध छान असं आटवून घ्यायचं आहे. दूध घट्ट घ्यायचं, क्रीम मिल्क. या कुल्फीसाठी एक सिक्रेट जिन्नस मी वापरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कुल्फी खूप छान आणि मलाईदार आहे, तयार होणार आहे आणि खूप छान लागते. अगदी विकतच्या कुल्फी सारखी किंवा त्याही पेक्षा जास्त चांगली तयार होते घरी केलेली. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. दूध सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही व चांगलं घट्टसर आटवून घ्यायचं आहे आपल्याला. पंधरा ते 20 मिनिटं हे दूध आटवायला लागतात. तोपर्यंत आपण बाकीचं तयारी करूया. ही विलायचीची सालं आहे, ही दुधामध्ये टाकून द्यायची आहे आणि त्याचा फ्लेवर उकळताना खूप छान लागतो. जसं जसं दूध उकळेल तसं तसं त्याचा फ्लेवर दुधामध्ये यायला लागतो व अजून कुल्फीची टेस्ट आपली छान लागते. सारखं हलवत राहायचं आहे. इथे मी 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता. आणि जर तुम्हाला साखर खायची नसेल, शुगर फ्री करायचं असेल, तर याऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. त्यामुळे आपली कुल्फी आणखी हेल्दी होते. आणि इथे मी विलायचीची पावडर करून घेणार आहे, ती नंतर सर्वात शेवटी घालायची आहे. आणि सिक्रेट मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. दूध आता उकळलं आहे, पण आपल्याला ते घट्ट करायचं आहे. म्हणजे बासुंदी कशी असते तसं आपल्याला घट्ट करायचं आहे. त्यामुळे जरा त्याला थोडा वेळ लागतो. मात्र आपण त्याला सारखं असं हलवत राहायचं. हे बघा, विलायचीचा फ्लेवर त्यात दुधामध्ये उतरला आहे आणि त्याचा वास पण येतोय उकळताना. आणि नंतर ही विलायची आपण काढून टाकली तरी चालते, काढून टाकायचीच. आज संडे आहे, कुल्फी खायचा मूड आलेला, त्यामुळे आपण
घरीच आज म्हटलं कुल्फी करूया. आणि करायलाही घेतली आणि अतिशय सोपी आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक अशी कुल्फी आपल्याला तयार करायची आहे. कुठलंही त्यात वेगळं हे नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही वापरणार आपण. शुद्ध अशी घरी तयार केलेली कुल्फी, तीही मार्केटसारखी करायची आहे. फक्त दूध आटवायला खूप वेळ 15 ते 20 मिनिटं लागतात. पण दूध मात्र सारखं असं हलवत राहायचं. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि मी काय सिक्रेट घालणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, दुधाचा कलर पण बदललेला आहे. दूध आपलं आटायला लागलेलं आहे. म्हशीचं दूध घेतलं की पटकन घट्ट होते. आणि असं फ्राय पॅनमध्ये केलं की उतू पण जात नाही आणि हलवायलाही चांगलं येतं. त्यामुळे नेहमी असं दूध उकळताना असं पसरट भांडं घ्यायचं. छान असा विलायचीचा फ्लेवरचा वास येतोय. बाहेर ऊन होतं, बाहेर जायचा कंटाळा आला आणि कुल्फी तर खायची होती, त्यामुळे घरीच करायचा बेत ठरवला आणि करायलाही घेतली. किंवा अजिबात उतू जात नाहीये दूध. बासुंदीसारखा घट्ट होईपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे. दूध आता आपलं आटत आलेलं आहे, जवळजवळ तयार झालेलं आहे. तर आता आपण यात साखर घालून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. पुन्हा सारखं हलवत राहायचं आहे आणि विलायची पावडर घालायची. याने स्वाद छान येतो, चव पण छान लागते. अजून एक 5 मिनिटं सारखं हलवत राहायचं आहे. दूध आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. एकदम मलाईदार कुल्फी तयार झालेली आहे, होणार आहे. सारखं हलवत राहायचंय. एकदम दाणेदार आणि स्वादिष्ट कुल्फी करायची आहे. त्यासाठी आपण हे मिश्रण सारखं हलवत राहायचंय. हलवताना विलायचीचा स्वाद छान येतोय. दूध पण असं घट्ट झालेलं आहे. कलर पण छान यायला लागलेला आहे. अजून एक 5 मिनिटं आपण त्याला आटवून घेऊया. आता हे दूध आपलं पूर्णपणे आटून झालेलं आहे. तर आता आपण त्यात एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत, तर ते तुम्हाला सांगणार आहे. इथे 2 चमचे तांदूळ घेतलेले आहे. कुठलेही तांदूळ घ्यायचे. बासमती तांदूळ किंवा घरात जे आपले असतील ते घेतले तरी चालतील. ते 1-2 तास भिजत ठेवले होते मी. आता हे तांदूळ भिजलेले आहे. हे मिक्सरमध्ये
बारीक करून घेणार आहे. यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. तांदूळ आणि मखाने बारीक करून घ्यायचे. ही अशी बारीक पेस्ट तयार करायची एकदम. आणि इकडे आपले दूध पण चांगलं आटवून झालेलं आहे. इतपत असं करायचं आहे. आणि त्यातले ते विलायचीचे तुकडे टाकले होते ते काढून घ्यायचे. आणि ही पेस्ट यात मिक्स करून घ्यायची आहे. आणि 1-5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. कलर बघा किती छान आलेला आहे आणि दाटसर झालेली आहे. एक 5 मिनिटं पुन्हा आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रण आपलं छान मिक्स होतं आणि घट्ट पण होणार आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. या सिक्रेट पद्धतीने तुम्ही जर कुल्फी केली तर खूप छान आणि होममेड कुल्फी तयार होते. चवीलाही खूप छान लागते आणि अजिबात जास्त साहित्य पण लागत नाही. आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि मग आपण मिक्सरमध्ये एक 2-3 मिनिटं फिरून घेणार आहोत. आणि मग आपण थंड झाल्यानंतर ते कुल्फीच्या मोडमध्ये सेट करून घेणार आहोत. फ्रीजमध्ये डीप फ्रीजमध्ये 5-6 तास तरी ठेवायला पाहिजे. रात्रभर ठेवलं तर छानच आहे. आता हे मिश्रण आपलं कुल्फीसाठी एकदम रेडी झालेलं आहे आणि हे आपण आता थंड होऊ द्यायचं. जर तुमच्याकडे असे मोल्ड नसतील तर तुम्ही असे छोट्या ग्लासामध्ये सुद्धा कुल्फी सेट व्हायला ठेवू शकता. आता ही मी ग्लासामध्ये ठेवलेली आहे सेट व्हायला. हे बघा इथे आपली ग्लासातली पण कुल्फी तयार झालेली आहे आणि आता आपण ती काढून घेऊया. साईडने असं सोडून घ्यायचं आहे म्हणजे कुल्फी पटकन निघते. हे बघा कसं छान अशी फिरते आणि लगेच इझिली निघते. कुल्फी आपली तयार झालेली आहे. काढून घेऊया. दुसरी पण काढायची आहे. हे बघा दुसरी पण आपली किती इझिली निघालेली आहे. त्यानंतर ही पण काढून घेऊया आपण. थोडंसं फिरवून घ्यायचं. कुल्फी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे.
क्रीमी आणि एकदम विकतच्या सारखी कुल्फी तयार झालेली आहे. खायला तर एकदम छानच लागते. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कुल्फी आपण रात्रभर ठेवली होती डीप फ्रीजमध्ये. ती आता सेट झालेली आहे. बघू शकता. काढून दाखवते कशी झाली आहे ते. कुल्फी आपली छान सेट झालेली आहे. कुल्फी आपली छान सेट झालेली आहे. बघू शकता. काढून घ्यायची आहे. एकदम छान आणि अगदी विकतच्या सारखी कुल्फी आपली घरच्या घरी तयार झालेली आहे. दुसरीही काढून बघूया आपण. दुसरी ही कुल्फी आपली तयार झालेली आहे. यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी खूप आणि छान अशी सेट पण झालेली आहे. खूप क्रीमी आणि टेस्टला तर एकदम छानच लागते. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी नक्की करून बघा. कुल्फी आपली तयार झालेली आहे.